लक्षवेधी क्रमांक 1 हा? लक्षवेधी क्रमांक 1 लक्षवेधी सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय, खरं तर हा 1,00,000 कर्मचाऱ्यांचा संगणक परिचालक असेल, कर्मचारी असेल आणि ग्रामीण भागाशी निगडीत आहे. सभापती महोदय, आपण जर नगरपालिका गेलो, नगरपंचायतमध्ये गेलो तर सफाई कामगार असतं, सीओ असतं. तुम्हाला माहीत आहे का, एका इकडे ग्रामपंचायतचं नगरपंचायत झालं का सगळ्या सुविधा देता तुम्ही, पण ग्रामपंचायतले सफाई कामगार आहे. ग्रामपंचायतले आम्ही पाहतोय क्लास 3 वाला क्लास 4 वाला चालवतोय आणि नगरपंचायतल्या लोकांसाठी तुम्ही सीओ सारखे अधिकारी, मुख्य अधिकारी देताय, त्याला ते दर्जा देतय. आणि मग गोरे साहेब, तुमच्याकडून अपेक्षा आहे, तुम्ही तर सातारा आणि सांगली जिल्ह्यातले पैलवान म्हणून याकडे पाहिलं पाहिजे. तुम्ही या ग्राम विकासाचं पालकत्व स्वीकारलेलं आहे आणि इथल्या ग्रामपंचायतचा गावात राहिला म्हणजे तो मेला, त्याला भाव भेटत नाही, त्याला आरोग्याच्या सुविधा भेटत नाही, शिक्षणाच्या सुविधा भेटत नाही. गावात जन्म घेणं म्हणजे पापाचं लक्षण असं समजतो आपण. ग्रामपंचायतल्या कर्मचाऱ्याला तिथं आपण कंत्राटी ठेवायचं आणि नगरपंचायतवाल्याला मात्र तिथं नियमित करण्याचं काम करत असाल तर हे चुकीचं आहे. तुम्ही ग्राम विकास मंत्री म्हणून पुढाकार घेऊन त्या कर्मचाऱ्याचं पालकत्व तुमच्याकडे आहे ना, अशा वेळेस सकारात्मक उत्तर येणं गरजेचं आहे. पहिले मी संगणक परिषद 6 प्रश्न आहे, 7 एक वेळा सूत्र विचारू का टप्प्याटप्प्यानं विचारू, ते विचारू. हा नाही, पण प्रश्न 3 जो महत्वाचा आहे तो पहिला विचारा. 2 याच्यात संगणक परिचालक एक हा घटक आहे आणि एक ग्रामपंचायत कर्मचारी, असे 2 एकत्रित आहे. संगणक परिचालक 7 एप्रिल 2025 माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक निर्देश दिलेला होता. तर बैठक झाली होती मी रायगडच्या उपोषणानंतर, आणि त्यांना सांगितलं का यांचं 20,000 रुपये मानधन करावं, ते आपण कधी करणार. आपण जर पाहिलं, माझ्यावर इथे उत्तर आहे, हो, आणि आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्य फक्त 10,000 देतं, केरळ 18,000 देतं, 22,000पर्यंत जाते, तेलंगणा 15,000 देतं, गुजरात 15,000 देतं. इतर सगळ्या राज्यामध्ये या संगणक परिचालकांना मानधन हे जास्त आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीचे संगणक परिचालक आहेत, त्यांना सुद्धा मानधन जास्त आहे, त्यांना सुविधा जास्त आहे. आणि म्हणून 7 एप्रिल 2025 रोजी जो निर्णय मुख्यमंत्र्यांनी जे निर्देश दिले त्याची अंमलबजावणी आपण मंत्री म्हणून करणार का, याचं उत्तर दिलं पाहिजे. दुसरं, सभापती महोदय, गंमत कशी आहे याच्यामध्ये, सभापती महोदय, आपण जर विचार केला तर यामध्ये एकंदरीत 321 कोटी वर्षाचा खर्च केला जातो. 321 कोटी, 237 कोटी हे संगणक परिचालकाच्या मानधनावर खर्च होतं आणि 82-84 कोटी हे कंपनी, खाजगी कंपनीच्या घशात घालतोय आपण. कायच्यासाठी घालतोय तर सही पुरवावं लागतं, कागद पुरवावं लागतं. हे कागद आणि सही पुरवासाठी म्हणजे या राज्यात तर देशात मला समजतच नाही. परीक्षा घ्यायला खाजगी कंपनी, कंत्राटी कामगार नियुक्ती करायच्या नंतर खाजगी कंपनी, सगळ्या खाजगी कंपनीचा सरकार सरकारी, मंत्री सरकारी आणि कर्मचारी खाजगी कंपनी. वा, आणि आता मंत्री खाजगी कराय. सभापती महोदय, 84 कोटी रुपये का देतोय आपण? इव्हन आम्ही मुख्यमंत्र्यांनी हे म्हटलं का हे बरोबर नाही आहे, यामध्ये बदल करा. आणि त्यांनी सांगितलं हे 82 कोटी रुपये वाचवा, काही गरज नाही, कुठेही प्रशिक्षण घेत नाही. मी हे मुच्छी काढून टाकन. सभापती महोदय, या कंपनी जर एखादा रोल, एखादी शई, एखादं ट्रोनर काही पुरवलं असेल, प्रशिक्षण घेतलं असेल तर मुच्छी उखाड के घुमाऊंगा बच्ची कडू. एका सगळ्या ग्रामपंचायतचे ठराव माझ्याकडे आहे, यांनी कुठेही आम्ही पाहतोय कुठलंही प्रशिक्षण घेतलं नाही, बसल्या बसल्या कंपनीत 84 कोटी रुपये उखडतं. वा, आणि आमच्या संगणकाला 10,000 रुपये पगार. अरे, तुम्ही कामगार कायद्याखाली किमान वेतन 18,000 आहे. मंत्री महोदय, आपण 10,000 काय होतं? मला वाटते याचं तुम्हाला निश्चित गांभीर्यपणे तुम्ही याचा विचार करेल. मानधनासह राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान आहे, त्याच्या अंतर्गत डायरेक्ट नियुक्ती करा. आता याचा प्रवास काय गमतीचा आहे लक्षात घ्या. मंत्री महोदय, तुम्हाला माहित आहे 2 प्रकारचा निधी भेटतं. 15 वित्त आयोग एक निधी देतं आणि ग्रामपंचायतच्या काही स्वनिधीतून पैसे जाते.
ग्रामपंचायत पाठवते जिल्हा परिषद पाठवते RGS ला, आणि मग RGS काय करतं, पुन्हा जिल्हा परिषदले, पुन्हा पंचायत समितीले, पुन्हा ग्रामपंचायतले, मग कर्मचाऱ्याले. वा, हा जो प्रवास आहे त्याची गरज काय? डायरेक्ट RGS मधून तुम्ही ग्रामपंचायतच्या त्या कर्मचाऱ्याच्या खात्यात टाका ना बाबा. ते केलं पाहिजे तुम्ही. बिलकुल जात नाही. माझ्याजवळ सगळे कागदपत्र आहे. माझ्या तुमच्या अधिकाऱ्यानं सचिवानं दिलेलं पत्र आहे माझ्याकडे, मी ते तुमच्या समोर ठेवतो लागन तर. हे सगळी माहिती, अशा प्रकारचं चुकीची जी पद्धत आहे सभापती महोदय, तुम्ही ग्रामीण भागातून येत आहे, म्हणजे आपण पाहतो जसा पूजेले ब्राह्मणाचा हात लागला पाहिजे तसा हा जो हात लावण्याचा प्रकार आहे ना, हा खऱ्या अर्थानं बंद करा. डायरेक्ट RGS मधून ग्रामपंचायतच्या खात्यात, हे दोघांसाठी प्रश्न आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचं आपण तसंच करतोय आणि ग्रामपंचायत संगणक परिचालकासाठी पण तसंच करतोय. हे पद्धती बंद केली पाहिजे. डायरेक्ट त्याच्या याच्यात पैसा गेला पाहिजे. हे झालं संगणक परिचालकाचं. आता ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे पुन्हा 3 प्रश्न आहे, ते नंतर विचारतो. सन्माननीय सभापती महोदय, सभागृहाचे सदस्य सन्माननीय बच्चू भाऊनी संगणक परिचालकाच्या पगाराच्या संदर्भात आणि त्या सेवेसंदर्भात काय प्रश्न उपस्थित केले. पहिला तर प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 20,000 रुपये मानधन देतो या संदर्भात जी मीटिंग झाली होती त्या मीटिंगमध्ये त्यांनी तशा सूचना दिलेल्या होत्या. माझ्याकडं मुख्यमंत्री महोदयाच्या सूचना आमच्या सगळ्यांसाठीच, सभागृहासाठी खूप महत्त्वाच्या सूचना आहेत. या संदर्भात 7 एप्रिल 2025 रोजी जी बैठक झाली, ग्रामपंचायत संगणक परिचालक यांना खाजगी कंपनीमार्फत नियुक्त न देता ग्रामपंचायत सहाय्यक अशी स्थायी नियुक्ती देऊन 20,000 एवढी पगारवाढ द्यावी अशी आपली मागणी होती. त्यामध्ये ग्रामविकास विभागाने उचित कारवाई करावी अशा संदर्भातल्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आहेत. आणि त्या अनुषंगानं उचित कारवाई करण्याची प्रक्रिया जी आहे ती या निमित्तानं ग्रामविकास खातं करेल, जी उचित कारवाई आहे ती. आपल्याला मी या निमित्तानं सांगेन सभापती महोदय, या संगणक परिचालकाच्या नेमणुका हा पहिला तर 2011 ते 15 संग्राम प्रकल्प म्हणून एक प्रकल्प पुढे आला आणि महाऑनलाईन शासनाच्या कंपनीकडून त्याची नेमणुका झाल्या. त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र 2016 ते 2024 CSCच्या माध्यमातून शासनाच्या कंपनीच्या माध्यमातून, जी केंद्र सरकारची कंपनी आहे त्या कंपनीच्या माध्यमातून यांच्या नेमणुका झाल्या. आणि ह्या नेमणुका होत असताना कधीही कर्मचारी म्हणून झालेल्या नाहीत. या नेमणुका ग्राम उद्योजक म्हणूनच झालेल्या आहेत. आणि यातून या सगळ्या सेवा देत असताना संगणक परिचालक ही व्यवस्था आपण उभी केली की ग्रामपंचायतीमध्ये जेव्हा सगळं डिजिटलाइज झालं तेव्हा कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून त्याच्या नेमणुका वास्तविक झाल्या. आणि ते करत असताना त्याला मानधन देत असताना त्या मानधनाच्या प्रक्रिया त्या परिस्थितीमध्ये झालेल्या होत्या. आपल्या सरकार सेवा केंद्राचं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 24 पासून 24ला त्याची मुदत संपली 25ला, आणि आता नव्यानं आता हाय पॉवर कमिटीकडे हा प्रस्ताव सादर केलेला आहे. तर आपण जो मुद्दा मांडला पहिला की मुख्यमंत्री महोदयांच्या ज्या सूचना येतील त्या अनुषंगानं विभाग काम करेल, त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही. यामध्ये आपण सांगितलं की कंपनी न नेमता याचा डायरेक्ट याचे कर्मचाऱ्यांची नेमणूक कराव्यात या संदर्भात आपण सांगितलं. पहिलाच विषय मी आधी क्लिअर केला की याची नेमणूकच मुळात ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून झालेली नाही, ग्राम उद्योजक म्हणून नेमणूक झाली. आणि ती नेमणूक करत असताना त्यांच्याकडून काही सेवा मिळाव्यात अशा पद्धतीची भूमिका शासनाची होती. त्या सेवा ग्रामपंचायतीच्या ज्या सेवा या निमित्ताने मिळाव्यात, ते जे दाखले आपण 10,000 त्याला मानधन देतो, पूर्वी 7 देत होतो, ते 10 केलं. आता 10,000 मानधन देत असताना हे मानधनापुरता मर्यादित हा विषय नाही बच्चूभाऊ. या संगणक परिचालकांनी ग्रामपंचायतीमध्ये 1 ते 23 संगणकीकृत दाखले देणे, त्यांनी नाही 47 प्रकारची कामं नाही, ते दाखले द्यावेत अशा पद्धतीचा विषय आहे. संगणक परिचालकाचं काम आहे ते तर करायला, त्याच्या ॲडिशनल त्यांनी जे कामं केलं, म्हणजे जन्ममृत्यूचा दाखला असेल, विवाह नोंदणीचा दाखला असेल, दारिद्र्य रेषेखालचा दाखला असेल, आधार कार्ड असेल, या सगळ्या सेवा देत असताना त्या सेवेच्या अनुषंगानं त्यांना त्या सेवेत दाखल्याच्या मोबदल्यात पैसे घेता येतात, त्यांना ते पैसे मिळतात. आणि म्हणजे त्यासोबत आपण आणखीन काय सेवा, म्हणजे अगदी रेल्वे तिकीट बुकिंग असेल, पासपोर्ट काढण्याचा विषय असेल, फास्टॅगचा विषय असेल,
पीक विम्याचा विषय असेल, एक पीक विमाचा फॉर्म भरला त्याला 22 रुपये देतो आपण. शेतकरी सन्मान योजनेचा फॉर्म भरला 10,000 रुपये देतो आपण. पासपोर्टला 65 रुपये फॉर्म भरला आपण 65 रुपये देतो. या सगळ्या सेवा देऊन त्यांनी अधिकचे पैसे या निमित्तानं मिळवण्यासाठी आपण महाई सेवा केंद्र जसं देतो, आपण सेतू केंद्र जसं देतो, त्या पार्श्वभूमीवर या सगळ्या सेवा त्यांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयातून दिल्या पाहिजेत. अशा पद्धतीचे वास्तविक पाहता याच्यातून हा विषय होतो. आणि त्या सेवा देऊन या संगणक परिचालकाला, आपल्याला माहितीसाठी सांगतो, असे अनेक संगणक परिचालक आहेत. मला त्यांच्याबद्दल अभिमान पण आहे की अनेक संगणक परिचालक हे खूप चांगले दाखल्याचं काम करतात, खूप चांगल्या सेवा देतात. खास करून माझाच एक कार्यकर्ता आहे, अशी सेवा देतो, महिन्याला तो 50, 60, 70 हजार रुपये मिळवतो. अशा पद्धतीचं काम तो करतो. आणि मी ऐका बच्चू भाऊ, ऐकून घ्या. तुमचं ऐकलंय मी उत्तर, माझं उत्तर ऐकल्यावर ऑब्जेक्शन घ्या तुम्ही, बसा खाली. माझं उत्तर ऐकलं द्या ना तुम्ही. मी अजिबात चुकीचं उत्तर देत नाही. मी जबाबदारीनं बोलतोय. त्या कर्मचारी संगणक परिचालकाचं नावही सांगेन मी. आणि आत्ता आपण बोलला तरी तो तुम्हाला बाहेर गेल्यावर सांगेल की किती उत्पन्न आहे त्याचं, हेही त्यात सांगेल. मी काय सांगतो की सगळ्यांना मिळतं असं माझं म्हणणं नाही. पण जे संगणक परिचालक चांगली सेवा देतात, हे दाखले देण्याचं काम करतात, ज्या सेवा सेतूमध्ये मिळतात त्या सेवा आपण पंचायतीमध्ये देऊ शकतो. ज्या सेवा आपल्याला महाई सेवा केंद्रामध्ये आपण देतो त्या सेवा आपण इथून संगणक परिचालक देऊ शकतो. या जर सगळ्या सेवा आपण दिल्या तर त्याला चांगलं उत्पन्न या माध्यमातून त्यांनी मिळवावं. उद्योजक म्हणूनच त्याची नेमणूक आहे आणि हे काम त्यांनी करावं, हा त्याच्या मागचा आमचा उद्देश होता. आणि त्यातून त्यांनी आता व्यावसायिक दाखले देण्याची एवढी मोठी लिस्ट आहे. याच्यामध्ये किती पैसे मिळतात दाखला दिल्यानंतर याची लिस्ट आहे. तर हे दाखले, ह्या सेवा दिल्या पाहिजेत ग्रामपंचायत, त्या सेवा ग्रामपंचायतीमध्ये मिळाल्या पाहिजेत. यासाठी बच्चूभाऊ आपणही प्रयत्न केले पाहिजेत. त्या संगणक परिचालकांना सांगितलं पाहिजे या सगळ्या सेवा तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये द्या. लोकांना तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे घालायला लावू नका, सेतू केंद्रामध्ये जायला लावू नका, बाकीच्या व्यवस्था करू नका. त्यामुळं अनेक संगणक परिचालक हे खूप चांगलं काम करतात त्या निमित्तानं. आणि त्यातून त्यांनी अधिकचे उत्पन्न मिळवावं अशा पद्धतीची शासनाची भूमिका आहे. त्यामुळं आपण या संदर्भात त्यांना वारंवार प्रशिक्षणाचा विषय आपला आला, मध्ये जी कंपनी आहे त्याच्या संदर्भात विषय आला. कंपनीचं फक्त टोनर देणं आणि रोल देणं एवढा विषय नाही बच्चूभाऊ. त्याचं या ठिकाणी कंपनीनं सॉफ्टवेअर देण्याची जबाबदारी आहे. हे आपण टोनरचे पैसे आणि त्या रोलचे पैसे देतो असं नाही. सॉफ्टवेअर देत असताना हे सगळे दाखले जेव्हा ऑनलाईन देतात त्यासाठी, या सेवा देण्यासाठी जे सॉफ्टवेअर असतं तेही त्या कंपनीने देणं कंपनीला बंधनकारक आहे. अशा पद्धतीचं सॉफ्टवेअर देत असताना मध्यंतरी 1 वर्षाच्या कालखंडामध्ये काही अडचणी आल्या, त्या कंपनीचं टेंडर आम्ही काम संपलं, त्या कंपनीला थांबवलं. आता नव्यानं आम्ही सॉफ्टवेअर डेव्हलप करून नव्यानं त्या कंपनीला अपॉइंट करण्यासंदर्भात हाय पॉवर कमिटीला आमचा प्रस्ताव आहे. हाय पॉवर कमिटीमध्ये तो प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर ती प्रक्रिया केली जाईल. परंतु ग्रामपंचायतीमध्ये या सगळ्या सेवा मिळाल्या पाहिजेत आणि संगणक परिचालक हा त्याच्यासाठी आपण अपॉइंट केलेला आहे. त्या सगळ्या सेवा मिळाल्या पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका या निमित्तानं शासनाची आहे. आपण पगारवाढीच्या संदर्भात जी भूमिका सांगितली या ठिकाणी, मानधनाच्या संदर्भात, पगारवाढीच्या संदर्भात सांगितलं की डायरेक्ट दिला पाहिजे. आता ग्रामपंचायतीतून ते पैसे येतात, ते पैसे RJSला येतात, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून RJSL आल्यानंतर मात्र तो पगार संगणक परिचालकाच्या अकाउंटमध्ये जायला, पुन्हा ग्रामपंचायतीमध्ये जायला लागत नाही. त्यामुळं आपण जी म्हणला त्याला पगार देण्यासंदर्भातली भूमिका सांगितली, ते RJSY मधून ते पगार संगणक परिचालकाच्या अकाउंटमध्ये जातो. तो पुन्हा ग्रामपंचायतीला जाण्याची आवश्यकता नाही. हे या निमित्तानं आपल्याला मी सांगतो. त्यामुळं संगणक परिचालक ही व्यवस्था आहे आणि व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे. आणि त्या व्यवस्थेच्या माध्यमातून गावागावातल्या खेड्यातल्या लोकांना त्या सेवेचा उपयोग झाला पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. आणि त्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करत असतो, हे शासनाच्या वतीने मी आपल्याला सांगेन. पटलावर येऊ नये. हा आपण ग्रामपंचायतने आहे, संगणक परिचालक आपण नेमलेले आहे, हे तालुक्यावर नेमले नाही. मंत्री महोदयांना माझा लक्ष धरून द्यायचं आहे की तुम्ही जे सांगताय का हा बाहेर बसतं आणि बाहेरच कमावतोय, हे फार चुकीची माहिती कोणत्या अधिकाऱ्याने दिली ते मला समोर ठेवा. हे फार चुकीची माहिती येत आहे रेकॉर्डवर. अशी रेकॉर्डवर चुकीची माहिती येऊ नये. या ग्रामपंचायत परिचालक, संगणक परिचालक असं त्याचं नावच आहे, त्यानंतर तो तालुक्यावर बसायचा काही संबंधच नाही आहे. माझं पहिले ऐकून घ्या तुम्ही. आता मी तुमचं ऐकून घेतलंय.
माझं असं म्हणणं आहे का हा कुठल्याही प्रकारची वेगळ्या पद्धतीनं कुठं काय बसतं, तर तुमचं असं म्हणणं आहे का एखाद्या हॉस्पिटलमध्ये सरकारी रुग्णालयात एखादा डॉक्टर आहे त्याचा खाजगी हॉस्पिटल आहे त्याच्यातून किती पैसे कमवतो हे सांगताय? एखादा आमदार आहे तो कमिशन किती खातं हे सांगायचं आहे का तुम्हाला? हे अशा पद्धतीनं टवाळणी करू नये. माझं काय म्हणणं आहे का त्याला भेटणारं मानधन 10,000 आहे ते वाढलं पाहिजे. तो कर्मचारी आहे का कामगार आहे ते सांगितलं पाहिजे. कोण आहे तो, कर्मचारी आहे का कामगार आहे, याचं उत्तर द्या तुम्ही. तुमच्या ग्रामपंचायतचा आणि खाजगी कंपनीला तुम्ही 84 कोटी देता कशाला? काय गरज आहे? कुठली आली ही कंपनी? आणि मग हेच पैसे द्या संगणक परिचारकाला द्या ना तुम्ही, त्याला का देत नाही? आणि मग मुख्यमंत्र्यांनी सांगितलं का केला याला ग्रामपंचायत सहाय्यक म्हणून नेमा आणि त्याला 20,000 वाढवून द्या. आणि हे ते आम्ही पाहतोय जिल्हा परिषद, मग पंचायत समिती, मग कंपनीतून मग ग्रामपंचायतचा तो सहाय्यक याच्यात पगार जातं. हा जो प्रवास आहे तो थांबवा. असे 2च उत्तर तुमच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे. पहिला बच्चू भाऊ, आपण माझं उत्तर व्यवस्थित ऐकलं असतं तर ह्या प्रश्न विचारायची आवश्यकता भासली नसती. मी कधीही सांगितलं नाही की तालुक्या लेवलला बसून तो करतो, ते ग्रामपंचायतीमध्येच ह्या सेवा दिल्या पाहिजेत हा विषय येतो. आणि या पैसे भेटतात या संदर्भात या सेवा देत असताना या सेवा ग्रामपंचायत संगणक परिचालकाला तो सेवा देण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार त्याला दिलेला आहे. आणि त्या संगणक परिचालकानं ग्रामपंचायतीमध्ये बसून ग्रामपंचायतीचं ऑफिस, कॉम्प्युटर ग्रामपंचायतीचं ऑफिसमध्ये बसून या सेवा या गावातल्या जनतेला देणं अपेक्षित आहे. त्यामुळे त्याने तालुक्यात बसावं नाही बसावं, मी तालुक्यामध्ये सेतूची सेवा असते ती तालुक्यात जाऊन लोकांना सेवा घ्यायला लागते, ते गावागावामध्ये मिळते हे तुम्हाला सांगितलं. त्यामुळे उत्तर जर व्यवस्थित ऐकलं असतं तर एवढा ताण घ्यायची गरज भासली नसती. त्यामुळे मी आपल्याला या निमित्तानं सांगेन की ही जी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे किंवा आपण जी म्हणताय त्यामध्ये आपण गावागावामध्ये महाई सेवा केंद्र तालुक्यामध्ये आपण काढायचा प्रयत्न करतो, त्यातून सेवा द्यायचा प्रयत्न करतो. हा ग्राम उद्योजक म्हणून याची नेमणूक आहे, हा पहिला विषय आहे. त्यानं हा उद्योग व्यवसाय केला पाहिजे की हे दाखले देणं, बाकीच्या सेवा देणं हाही त्याच्यामध्ये केला पाहिजे. पूर्ण उत्तर होऊ द्या ना. चला अजून पुढचा प्रश्न. काय उत्तर सांगायला पाहिजे? असं तसं पगार या राज्यामध्ये कोणीच करत नाही. 10,000 मानधन त्याला 18,000 किमान वेतन कायदा लागू केला पाहिजे. हे तुम्ही करणार आहे का? जे मुख्यमंत्र्यांना निर्देश दिले त्याच्या संदर्भात बोला ना साहेब. मी आपल्याला या ठिकाणी बच्चूभाऊ का सांगितलं की शासनाचा कर्मचारी म्हणून याची नेमणूक केलेली नाही, ग्राम उद्योजक म्हणून त्याची नेमणूक केलेली आहे. आणि त्याला या सेवा देत असताना ग्रामपंचायतीमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करत असताना त्याला जे मानधन मिळतंय त्याच्या पुढच्या सेवा देऊन त्यातून त्यांनी पैसे मिळवणं अपेक्षित आहे. त्यामुळे आपण विनाकारण याचा विषयावर चर्चा होणं उचित नाही. सभापती महोदय, चला पुढचा खोस लक्षवेधी बच्चू भाऊनी या ठिकाणी मांडलेले आहे. सभापती महोदय, संगणक परिचालकांचं महत्त्व गाव पातळीवर ग्रामपंचायतीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. डिजिटल महाराष्ट्र आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ही सुविधा मिळत असते. मुळामध्ये बच्चू भाऊनी जो मंत्री महोदय एक मुद्दा मांडला की आपण ग्रामपंचायत सहाय्यक म्हणून आपण त्याला दर्जा देणार आहे का, दुसऱ्या बाजूला आपण त्यांना जे पेमेंट देत आहे ते कॉन्ट्रॅक्टदाराच्या माध्यमातून द्यायची काही गरज आहे. कारण आपण एका बाजूला डिजिटल महाराष्ट्र म्हणतोय, मग डायरेक्ट देऊ शकतो. तो कॉन्ट्रॅक्टदाराला जी रक्कम जात आहे ती रक्कम त्याला पगारामध्ये आपण वाढ देऊ शकतो. दुसरी त्यांची जी मागणी आहे की त्यांना आपण ग्रामपंचायतचे सहाय्यक म्हणून जर आपण त्यांना संबोधित असू तर ग्रामपंचायतमध्ये त्यांचा समावेश करा. तर किमान त्यांना आज निंदायला येणाऱ्या शेतावरच्या माणसाची हजेरी, बाईची हजेरी आहे 500 रुपये. आणि हे 12वी झालं, या कॅम्प्युटरचा काहीतरी कोर्स त्यानं घेतला असेल, निदान निंदायला येणाऱ्या बाई एवढी तर हजेरी देऊया त्याला. आता बारकी ग्रामपंचायत आहे तिथे इतर दाखल्याचे पैसे मिळत नाहीत.
जयाभाऊ, तुम्ही तडफदार मंत्री आहात, ग्रामीण भागातनं आलेला आहात, दुष्काळ भागातनं आलेला आहात, ग्रामपंचायत पासून वर आलेला आहात, आणि म्हणून मला वाटतं डिजिटल इंडिया, डिजिटल महाराष्ट्र हा जर खऱ्या अर्थानं आपल्याला घडवायचा असेल तर या जे आहेत संगणक प्रश्न घ्या. परिचालक यांना आपण या ठिकाणी ग्रामपंचायतचे जे सहाय्यक म्हणून ही जर त्यांना पद दिलं आणि ग्रामपंचायत थ्रू त्यांना पैसे आपण देऊया. ग्रामपंचायतमध्ये तुम्ही काही डायरेक्ट योजना तुम्ही राबवत आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून, आणि मग मध्ये दलाल कशाला पाहिजे? किती वेळ झाला? ते काय काम करतोय? तो कागद देत नाही, पेन देत नाही, गावात काय चाललंय त्याला माहित नाही, आणि म्हणून मला वाटतं याबाबत आपलं धोरण काय? सभापती महोदय, आता प्रश्न पुन्हा पुन्हा तोच प्रश्न आहे. मी मगाशी आपल्याला बोलताना सांगितलं की ग्राम उद्योजक म्हणून खात्यामध्येच त्याच्या पैसे जातात, पण त्याच्यासाठी त्याची नेमणूक नाही आहे कंपनी, समजून घ्या. या सगळ्या सेवा द्यायला कुठलं सॉफ्टवेअर लागेल की नाही लागेल? या सेवा काय डायरेक्ट ग्रामपंचायतीच्या पुस्तकातून नाही मिळणार ना. या सेवा द्यायला जे सॉफ्टवेअर लागतं ते सॉफ्टवेअर ते कंपनी पुरवते. हे एवढे दाखले सदाभाऊ जे 360 दाखले द्यायचे आहेत, याच्यासाठी या निमित्तानं सॉफ्टवेअर लागतं. आणि या सगळ्या व्यवस्था उभ्या करत असताना मी आपल्याला सांगेन सभापती महोदय, या नेमणुका करत असताना ग्राम उद्योजक म्हणून याच्या नेमणुका झालेल्या आहेत. आता ही सेवा ग्रामपंचायतीच्या लेवललाच सेवा दिली जाते, आणि या सेवा देत असताना ग्रामपंचायतीनं त्यांना पैसे देणं अपेक्षित आहे, परंतु ही सेवा व्यवस्थित चालावी. आपण बघतो आता कर्मचाऱ्याचा विषय तुम्ही सांगितला. ग्रामपंचायतीचा शिपाई आहे, शिपायाला पगार देत असताना अनेक ग्रामपंचायती आहेत की शिपायाचा पगार कसा होतो तुम्हाला माहिती आहे. त्याच्यासाठी शासनानं अनुदान आता शासन अनुदान देते, ग्रामपंचायतीला मदत करते. या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. शेवटी शासन सगळ्याची जबाबदारी घेत असतं, परंतु या प्रक्रियेमध्ये जर या सेवा प्रॉपर दिल्या, व्यवस्थित दिल्या, शासनाला हेच अपेक्षित आहे की ज्या सेवेसाठी एखाद्या गावखेड्यातल्या माणसाला तालुक्याच्या ठिकाण जायला लागतं, ऐका ना, तालुक्याच्या ठिकाण जायला लागतं. आपण म्हणला एखाद्या ग्रामपंचायत छोटी आहे तिथं दाखले कमी मिळतात. छोटी ग्रामपंचायत आहे तेव्हा एका संगणक परिचालकाला 3 ग्रामपंचायती दिलेल्या आहेत. त्यामुळे 3 ग्रामपंचायती मिळून एक संगणक परिचालक आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टी बघत असताना या सगळ्या सेवा देणं ग्रामपंचायतीमध्ये संगणक परिचालकांना दिल्या पाहिजेत, हे अपेक्षित आहे, आणि त्या अनुषंगाने त्याच्या नेमणुका केलेल्या आहेत. प्रज्ञाताई.